अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण महाराष्ट्रात तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी अकोल्यात न्याय हक्क महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समिती जिल्हा अकोल्याच्या वतीने मंगळवार 7 जुलै 2026 रोजी अनुसूचित जाती समाजाच्या विविध घटकांचा भव्य महामोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024 रोजीच्या ऐतिहासिक निर्णयाची महाराष्ट्रात तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणास मान्यता दिल्यानंतर देशातील विविध राज्यांनी त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे। पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये शांततेच्या मार्गाने हा निर्णय लागू करण्यात आला असून महाराष्ट्र शासनानेही याबाबत आवश्यक पावले उचलावीत अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। मोर्चा दरम्यान वक्त्यांनी सांगितले की अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण हे संविधान, न्यायपालिका आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांशी सुसंगत आहे। अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांमध्ये शैक्षणिक, आर्थिक आणि रोजगाराच्या क्षेत्रात निर्माण झालेली विषमता दूर करण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। तसेच हा निर्णय सामाजिक ऐक्य अधिक दृढ करणारा असून त्याला होणारा विरोध सामाजिक न्यायाच्या भावनेशी सुसंगत नसल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले। या महामोर्चाचे आयोजन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन समिती जिल्हा अकोल्याच्या वतीने करण्यात आले होते। समितीचे प्रमुख परिमल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने समाज बांधव, कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते। मी सरकारला विनंती करतो, या मागे पडलेल्या समाज बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरिता आपल्याला अनुसूचित जातीचं आरक्षण वर्गीकरण करावंच लागेल।